मुलं सध्या मोबाईल शिवाय जगू शकत नाही. कारण मुलांना ना पुस्तकाची आवड निर्माण होते, ना वाचनाची किंवा प्रत्येक गोष्ट हे मोबाईलवरच सापडते किंवा मोबाईलशी जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे आई-वडीलच मोबाईलपासून लांब नाहीयेत, तर मुलं का राहतील? आज पूर्वी आपण पाहत असायचो किंवा आज आपण एक गोष्टीचा विचार सुद्धा केला पाहिजे, की प्रत्येकाला एक काहीतरी व्यसन असायचं. आपल्या आसपास राहणाऱ्या लोकांना कशाचं ना कशाचं व्यसन असतं, हे आपल्याला माहीत असतं. पण आज सरसकट सगळ्यांना एका गोष्टीचं व्यसन झालंय, त्याचं नाव आहे मोबाईल. एक मोबाईल आला, हजारो शब्द आणली, पण एक मोबाईलनं प्रत्येकाला असं व्यसन लावलं, की माणसाच्या हातात आपल्या जवळच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा हात आहे की मोबाईल आहे, हे जर शोधायचं म्हणलं, तर माणूस जवळ नाही, परंतु मोबाईल जवळ आहे, ही वस्तुस्थिती झाली. बघा, लक्षात घ्या. पूर्वी जनावरं शेतात किंवा गोठ्यात किंवा घराच्या समोर जर बांधली गेली असतील, भले हत्ती जरी बांधला, त्याच्या लक्षात असतं की मला इथं बांधलेलं आहे आणि मी ज्या साखळ दंडात मला बांधलंय, ते मी कितीही प्रयत्न केला तरी मी ते तोडू शकत नाही. आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वी एखाद्याला जर एका ठिकाणी बसवायचं असेल तर बांधून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. आज जर तुम्हाला माणसांना बांधून ठेवायचं असेल तर ते प्रत्यक्ष दोरीनच बांधलं पाहिजे याची गरज नाही. त्यांच्या हातात जर तुम्ही एक एक मोबाईल दिला तर ते तुम्ही 1 तास काय 2 तास इथं बसून राहा म्हणलं तरी तुम्हाला ते पाणी सुद्धा मागणार नाहीत. इतकी माणसाची अवस्था वाईट झाली एका मोबाईलमुळे. मोबाईल तुमची ह्युमन सायकोलॉजी जाणून आहे सध्या. अँड्रॉइड मोबाईल आलेत. तुम्ही एखादी गोष्ट जर 2-3 वेळेस मनात आणली तर तुम्ही जर एखाद्या सोशल मीडियावर असाल तर तुम्हाला तिथं ती लगेच दिसते. तुमचं मन ओळखायला मोबाईल लागलाय. तुम्ही एक गोष्ट जर सर्च केली किंवा एक गोष्ट जर पाहिली तर तुम्हाला मोबाईलमध्ये तीच गोष्ट किंवा त्यासारखेच कंटेंट तुम्हाला सतत पाहायला मिळतात किंवा पाहावे लागतात. लहान मुलांचं सुद्धा तसंच झालं. आज 1 वर्षाचं मुलगा सुद्धा त्याला जर 4 घास खाऊ घालायचे म्हणलं तर तो आईकडे नाही पाहत. आईला खाऊ घाला असं म्हणत नाही. त्याच्या अगोदर आईच त्याच्या समोर मोबाईल ठेवते. त्याच्या हातात मोबाईल दिल्यानंतर त्याला त्याच्या मनाच्या विरुद्ध तुम्ही कडवट खाऊ घातलं तरी तो लहान मुलगा सुद्धा खातो. मोठ्यांचं तर सोडून द्या. आज मोठीच माणसं घरात त्या मोबाईलच्या गाण्यावर नाचायला लागली तर बारक्या लेकरांनी काय आदर्श घ्यायचा? एक मोबाईल या इन्स्ट्रुमेंट मुळे मुलांच्या आणि मोठ्यांच्या हातातलं पुस्तक इतकं लांब गेलं, सगळ्याच गोष्टी इतक्या दूर गेल्या की त्या जवळ यायलाच तयार नाहीत. पूर्वी लँडलाईन होते. एक गल्लीत एक लँडलाईन असला तर एक फोन केल्यानंतर ज्याचा फोन आहे त्याला त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या माणसाला बोलवावं लागायचं. पण संवाद व्हायचा, निरोप दिला जायचा. आज क्षणात एखाद्याला आपण फोन करू शकतो. पण आजही जवळच्या लोकांना दिवस 8-8 दिवस 15-15 दिवस फोन केले जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कारण हाच एवढा व्यस्त असतो, याला दुसरीकडे जवळच्या लोकांकडे विचारपूस करायला वेळच नाही. स्वार्थाशिवाय संवाद होत नाही. ही आजची परिस्थिती आहे. पूर्वी नाती जपण्यासाठी संवाद साधला जायचा, आज स्वार्थासाठी संवाद साधला जातोय. इतकं भयानक सगळं झालेलं आहे. आणि याचे परिणाम मोठ्या माणसांच्या मनावर जीवनावर झाले, लहान मुलांच्या मनावर जीवनावर झाले. प्रत्येक जण कनेक्ट झालाय. इंटरनेटच्या या युगामध्ये लहान मुलांना सुद्धा काय सर्च केलं गेलं पाहिजे हे कळतंय आणि मोठ्यांना सुद्धा कुठं काय पाहिलं पाहिजे हे सुद्धा कळतंय. आधुनिक युग आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं जे व्यसन लागलंय बऱ्याच जणांना ते इतकं भयानक झालं
की कल्पना शक्तीच्या बाहेर. पूर्वी आमच्या प्रत्येक गोष्टीचं शेड्यूल असायचं, वेळापत्रक करायचो. सध्या परीक्षेचा काळ आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक मुलांचं किंवा तुमच्या माझ्या लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीचं वेळापत्रक करायचो, की मी सकाळी 10 ते 11 हे करेल, 11 ते 12 हे करेल, 12 ते हे करेल, किंवा सकाळी शाळा असेल तर दुपारनंतर हे करेल. प्रत्येक एक टाइम टेबल पॉइंट आउट करून ठेवलेला असायचा. आणि अभ्यासाचं शेड्यूल असल्यामुळं त्यावेळेस फक्त आणि फक्त अभ्यास असायचा. ज्यांची वेळापत्रक स्ट्रॉंग होती ती आज टॉप लेवलला आहेत, चांगल्या ठिकाणी आहेत, काहीतरी त्यांनी त्यांच्या आयुष्यात मिळवलंय, अचीव केलंय. आणि ज्यांच्याकडे वेळापत्रक नाहीत, फक्त रट्टा मारतात किंवा त्यांना पुढचं विजनच नाही, करिअर नावाची गोष्टच ज्यांना कळत नाही, त्यांनी कालही वेळापत्रक बनवलं नव्हतं, आजही वेळापत्रक त्यांच्याकडे नाहीये आणि उद्या असण्याची शक्यता नाही. ते सर्वसामान्य माणसं म्हणूनच जगतायत. आहे का किंमत त्याला? आज वेळापत्रक मोबाईलनं ते तुमचं सगळं ताब्यात ठेवलंय. मी मोबाईलला दोष देतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर डोक्यातून काढून टाका. आज मोबाईल तुमचा श्वास आहे, मोबाईल तुमचा मित्र आहे, मोबाईल तुमची बायको आहे, मोबाईल तुमचा नवरा आहे, मोबाईल तुमचं सर्वस्व आहे. त्याला दूर लोटा असं माझं म्हणणंच नाही. पण तुम्ही मोठे असाल तर त्या लहान मुलांकडे तर पहा. त्यांचं सुद्धा, लहान मुलाचं सुद्धा मोबाईल बायको झालाय, मोबाईल नवरा झालाय, मोबाईल मित्र झालाय, मोबाईल बहीण भाऊ सगळं झालंय. का? लहान वयात त्याच्यावर एवढा आघात का? जोपर्यंत लहानांपासून मोबाईल दूर ठेवणार नाही, ते माणसांपासून दूर जातील, हे फक्त लक्षात ठेवा. हाच माझा बोलण्याचा मतितार्थ आहे. मोबाईल दूर ठेवून तुम्ही जगणार नाही हे मलाही माहिती आहे. आज बायकोला सोबत घेऊन गेलं तर तो बायकोला विचारायला किंवा तिच्याकडे लक्ष ठेवायला वेळ नाही. तो मोबाईल सारखा माझा का वाजत नाही फोन, किंवा मोबाईल पडला का, मोबाईल विसरला का, किंवा उगाच कुणी काय टाकलंय का, याच्यात त्याचा जास्त वेळ असतो. हे एडिक्शन आहे. मला असं वाटतं मोबाईल मध्ये जेवढे चांगले गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त वाईट गुण आहेत. ते फक्त आपण लावून घेतोय, हाच माझा म्हणण्याचा उद्देश आहे. लहान मुलं मात्र या सगळ्या गोष्टीचे आता व्यसनाधीन झालेले आहेत, एवढंच मला सांगायचंय. पूर्वी मोठ्यांना, तरुणांना किंवा इतरांना व्यसन असायची. आज लहान मुलांना व्यसन आपण मोबाईलच्या निमित्तानं पाहतोय. हे दारू, गांजा, ड्रग्ज, इतर वाईट गोष्टींपेक्षा भयानक आहेत. हे फक्त समजून यायला तयार नाही, एवढंच. जास्त मला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण तुम्हाला भावना आहेत का हे चेक करण्यासाठी मला मोबाईलवर बोलायचं होतं. बाकी काहीच नाही. धन्यवाद.